नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज मिरज मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी पक्षात दिग्गज नेत्यांचा प्रवेश आणि सत्कार केला. यावेळी ते म्हणाले, मिरज महापालिकेत ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे अशांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळेल. मतांचे आणि जातीचे राजकारण करायला, राजकीय पोळी भाजायला मी आलेलो नाही. माणुसकी महत्त्वाची असते, त्यामुळे समाजातील सर्व घटकांचा विकासासाठी मी कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिरजेत राष्ट्रवादी माननीय महामेळाव्यात सांगितलं आहे. मिरजेत अजित पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेते माजी महापौर किशोर जामदार, माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यासह मिरजेतील माजी नगरसेवक, विविध पक्षातील नेत्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. आणि यावेळेस माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आमदार इद्रिस नाईकवाडी, वसीम नाईकवाडी, राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मिरज येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळी, माजी आमदार विलासराव जगताप, उत्कर्ष खाडे आणि पदाधिकारी उपस्थित होते. अजित पवार यांनी पुढे म्हटलेलं आहे की राज्यातील 29 पैकी 4 मोठ्या महापालिका सोडल्या तर अन्य महापालिका स्वतःच्या उत्पन्नावर शहराचा विकास करू शकत नाहीत. अशा महापालिकांना केंद्र, राज्य अन्य निधी उपलब्ध होईल. शक्तिपीठ महामार्ग तयार करताना जनतेला विश्वास घेऊन तो पूर्णत्वाकडे नेऊ. प्रमुख उपस्थितीत किशोर जामदार, मैनुद्दीन बागवान, अन्य प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य निर्णय घेऊ. राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या नेत्यांना आगीतून फुपाट्यात पडलो असे कधीही वाटणार नाही. यावेळी माजी उपमहापौर आनंद देवमाने, शिवाजी दुर्वे, करण जामदार, जुबायर चौधरी, आरिफ चौधरी, अंकुश कोळेकर, शुभांगी देवमाने, नरगिस सय्यद, मालन हुलवान, श्रीमती रेखा विवेक कांबळे, बिल्किस बुजुर्ग श्रोक, चंद्रकांत हुलवान, आझम काजी, शरद जाधव, शकील पीरजादे, बिल्किस बुजुर्ग शेख, तानाजी रुईकर आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी काँग्रेसचे प्रमुख नेते माजी महापौर किशोर जामदार यांनी म्हटलं आहे की काँग्रेस पक्षाने मला भरपूर पदे दिली. सध्या काँग्रेसमध्ये सक्षम नेतृत्व नाही. शहराच्या विकासासाठी आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचं किशोर जामदार यांनी म्हटलं आहे. तर निवडून येण्याची पात्रता नाही अशांच्या हाती माजी मंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्याची सूत्रे दिल्याने राष्ट्रवादी शरद पवार पक्ष संपल्याची टीका मैनुद्दीन बागवान यांनी केली आहे. लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी सतीश भादुले यांचा रिपोर्ट. आज माझ्या सांगली, मिरज, कुपवाड या उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्या राज्यामध्ये एकंदरीत 29 महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्याकरता मी आज आपल्याशी हितगुज साधण्याच्या करता खरं तर आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. या सभेला उपस्थित असणारे आमचे सहकारी माजी मंत्री शिवाजीराव नाईक साहेब, माजी मंत्री ज्यांच्या बरोबर आम्ही लोकांनी काम केलं ते अजितराव घोरपडे सरकार, विद्यमान आमदार इद्रिस नाईकवाडी, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्र अण्णा देशमुख, जिल्ह्याचे अध्यक्ष निशिकांत पाटील, लतीफ तांबोळी, शहराचे अध्यक्ष पद्माकर जगदाळे, दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, प्रताप पाटील, अनिल पाटील, जमील बागवान, विनायक मासा, संजय कोळी, साधनाताई कांबळे, अतहर नाईकवाडी, तामगोंडा रवी पाटील, महादेव डबडे, वीरेंद्र थोरात, उत्कर्ष खाडे, आकाश माने, ईश्वर जनवाडे, केदार पाटील, वसुधा कुंभार, तसंच सुवर्णाताई पाटील, देवजी साळुंके, धैर्यशील मोरे, अनेक माझ्या सांगली, मिरज, कुपवाड तसंच सांगली जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरातलं तालुक्यात आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सहकारी मान्यवर, आमच्या लाडक्या बहिणी, आमचे सगळे बंधू भगिनी, तसंच पत्रकार मित्र आणि विशेषतः आज ज्यांचा पक्षप्रवेश आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं झालेला आहे आणि त्याच निमित्तानं खरं तर माझी ज्यावेळेस त्यांच्या सर्वांची चर्चा झाली त्यावेळेस त्यांना मी शब्द दिलेला होता की 19 तारखेला मी आपल्या सगळ्यांच्या प्रवेशाच्या निमित्तानं सांगली, मिरज, कुपवाडच्या परिसरामध्ये येतो आणि त्यांच्या प्रवेशाच्या करताच
आज खरं मी आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी माझी विचार मांडण्याच्या करता इथं उभा आहे. मी सुरुवातीला सांगतो, लतीफने पण सांगितलं आता बोलत असताना, करण जामदारांनी प्रास्ताविक केलं. पद्माकर कटारे असतील, निशिकांत पाटील असतील, लतीफ तांबोळे असतील, इद्रिस नायकोडे असतील, मैनुद्दीन बागवान असतील, साधनाताई कांबळे, विष्णू माने आणि किशोर दादा जामदार, या सर्वांनी आपले आपले विचार इथं मांडले. मित्रांनो, मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना सांगतो की आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं किशोरदादा जामदार, मैनुद्दीन बागवान हे सांगली मिरज कुपवाडचे माजी महापौर, तसंच आनंदा नेवमावनीजी हे आपले माजी उपमहापौर, यांच्यासह अनेक माझ्या माजी नगरसेवक मैनुद्दीन बागवान या दोन्ही मान्यवरांना मी पक्षप्रवेशाचा जो आपला गमछा असतो तो टाकलेला आहे. त्याच्यानंतर माझं भाषण झाल्यानंतर आनंदा देवमानेजी, करण जामदारजी, तानाजी रुईकरजी, सुनील नांद्रेकरजी, शिवाजी दुर्वेजी, शुभांगी देवमानेजी, मालन फुलवानजी, जुबेर चौधरीजी, आरिफ चौधरीजी, आजम काजीजी, अंकुश कोळी, अंकुश कोळेकरजी, शरद जाधवजी, संदीप अतिवाटेजी, चंद्रकांत हिरवाणजी, शिशिर दादोजी, शकील फिरजादेजी, रमजान सतारनेकरजी, जयश्री कोळेकरजी, विक्रम कोळेकरजी, ॲडव्होकेट बिल्किस हुजूर शेखजी, प्रशांत चव्हाणजी, श्रीमती डॉक्टर नरगिस सय्यदजी, रेखा विवेक कांबळेजी, बिल्किस त्याच्यातलं घेतलं नव्हतं आणि इतर अनेक मी त्या सर्वांचाच पक्षप्रवेश आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने केला. मित्रांनो, राजकीय जीवनामध्ये मी देखील गेली 35 वर्ष काम करणारा एक कार्यकर्ता आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत काम करत असताना तुमच्या माझ्या पूर्वीचा सातारा आणि नंतर सांगली सातारा असे 2 जिल्हे अस्तित्वात आले. त्याला एक वेगळी परंपरा, त्या जिल्ह्यांनी खूप मोठं योगदान देशाला स्वातंत्र्य